झी 24 तास एक पाऊल पुढे। नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन काम करतं, पण खोपोली नगरपालिका कुणासाठी काम करते किंवा मग काम करतेय की नाही हाच प्रश्न उपस्थित होतोय। खोपोलीमधल्या भानवस गावमध्ये पालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून शौचालय बांधली, पण याला शौचालय म्हणायचं की उकिरडा हा प्रश्नच पडतो। कदाचित उकिरडा शब्दही कमीच पडेल। हे शौचालय आहे खोपोली नगरपालिका हद्दीत येणाऱ्या भानवस गावातलं। पालिका क्षेत्रात MMRDAनं कोट्यवधींचा खर्च करून अशी दुमजली शौचालय बांधलीत। गेल्या वर्षी ही शौचालय बांधण्यात आली। एकट्या खोपोली शहरात शौचालयांसाठी असा कोट्यवधींचा खर्च करण्यात आला। एकूण 27 शौचालयांसाठी हा खर्च पालिकेनं केला। 27 पैकी एक शौचालय शहरातल्या मुख्य वस्तीत म्हणजे भानवस गाव इथं बांधण्यात आलं। जनता शाळा आणि नगरपालिका शाळेच्या जागेत हे शौचालय बांधण्यात आलं। त्यासाठी 22 लाख रुपये खर्च करण्यात आले। अजून या शौचालयाच्या बांधकामाला 1 वर्षही उलटले नाही तर त्याची ही अशी अवस्था झाली आहे। शौचालयात घाणीचं साम्राज्य पसरलंय। साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं तेही वापरण्याच्या अवस्थेत नाही। ड्रेनेजचे पाईप फुटलेले, भांडी फुटलेली, दरवाजे तुटलेले, विजेची सोय तीही घातकच। लाईटसाठीचे बोर्ड नुसते शोभेसाठीच, त्यावर बटनांचा पत्ताच नाही। पाण्याच्या टाकीत पाण्याचा एक थेंबही राहत नाही। मुतारीमध्ये भांड्यांचा पत्ताच नाही। इमारतही मोडकळीला आलेली। मोठा गाजाबाजा करून या शौचालयाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं। अशा अवस्थेत असलं तरी या शौचालयाचा फायदा मात्र कुणालाही होत नाही, कारण शौचालयाचं शटर नेहमी बंदच असतं। शौचालय बांधण्यात आलं भानवसच्या ग्रामस्थांसाठी, जनता विद्यालय आणि नगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, पण त्यांनी तर या शौचालयात पाऊलही टाकलेलं नाही। पण आम्ही बांधल्यापासून बघतोय, बांधल्यापासून ह्याचा मुलांना धड उपयोग होत नाही ना लोकांना उपयोग। पण हे एवढा खर्च करण्याचं कारण काय? हा खर्च सगळा वाया गेलेला आहे। आज तुम्ही दुरावस्था बघितली असेल तर मुलांना लघवी करणं पण तिथं जमत नाही आणि संडास जाण्याचा प्रश्न नाही। कुठल्याही पाईपलाईन जोडल्या गेलेल्या नाहीत, काय नाही, सगळं तुटफूट झालेली आहे। याची धड दरवाजे नाही आहेत। या तुम्ही बघाल तर मागच्या बाजूला मुलींची शाळा आहे, कन्या शाळा आहे। आता मुलं आई वडिलांना ह्या शाळेमध्ये पाठवताना कुठल्या बेसवर पाठवणार? कुठलीही प्रकारची व्यवस्था किंवा इथं पाण्याची सोय नाहीये, संडास बाथरूम वगैरे एकदम गलिच्छ अवस्थेमध्ये आहेत। तर त्याच्यासाठी जिम्मेदार इथल्या दोन्ही विभागाच्या प्रशासकीय अधिकारी किंवा जे पण आपले MMRDAचे कोणी लोक असतील किंवा नगरपालिकेचे लोक असतील त्यांनी येऊन इथं बघावं, चेक करावं आणि 15 तारखेपर्यंत या गोष्टी चालू कराव्या। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्यात, पण इथल्या विद्यार्थ्यांसाठी या शौचालयाशिवाय दुसरी सोयच नाही। आपल्या पाल्यांनी अडचणीच्या वेळी जायचं तरी कुठं असा प्रश्न इथल्या पालकांना सतावतोय। या समस्येचा सतत पाठपुरावा करूनही काहीच झालं नाही। शेवटी झी हेल्पलाईनकडे त्यांनी ही गंभीर समस्या मांडली। हेल्पलाईनच्या टीमनं या लाखोंच्या शौचालयांची पाहणी केली। म्हणजे यातल्या गोष्टी रिपेअरिंग करून, जी पाईपलाईन फुटलेली आहे ती रिपेअर करून, संडास बाथरूमचे जे कनेक्शन आहेत ते व्यवस्थित करून, पाण्याची सोय करून, या विद्यार्थ्यांसाठी तरी कमसे कम जे गरीब याच्यातून या शाळेमध्ये शिकायला येतात, जनता विद्यालयामध्ये ही सोय आहे, पण असून सुद्धा उपयोग नाही ना। तिथे पण अवस्था तीच आहे। विद्यार्थ्यांची तरी सोय व्यवस्थित व्हावी हीच प्रामाणिक इच्छा आहे। नगरपालिकेची शाळा आणि KTSP मंडळाची शाळा दोन्ही मोठ्या संघटना आहेत। मुलं बऱ्यापैकी चांगली शिकतात, इथला चांगला क्राऊड म्हणून बाहेर पडतं। त्या दृष्टीने इथला स्टँडर्ड वाढवावा आणि स्वच्छता ठेवावी, कारण स्वच्छता असेल तरच या गोष्टी व्यवस्थित होतील, अदरवाईज तुमचं कोणी इकडे लक्ष देणार नाही। विद्यार्थ्यांचा हाच महत्वाचा प्रश्न घेऊन हेल्पलाईनची टीम पोहोचली पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे। मुख्याधिकाऱ्यांना तर याबाबत काहीच माहित नव्हतं। हेल्पलाईनच्या टीमनं ही समस्या सांगताच मुख्याधिकाऱ्यांनी MMRDAचे अभियंता डफळ यांना बोलावून घेतलं। डफळ यांचा चांगला समाचार घेतला। येत्या 4 दिवसांत शौचालय सुस्थितीत सुरू करण्याचे आदेशही मुख्याधिकाऱ्यांनी डफळ यांना दिले। 2-4 दिवसामध्ये ते संबंधित समिती आणि आम्ही माननीय अध्यक्ष चर्चा करून आपण ते दुरुस्त करून वापरात राहिले यासाठी काळजी घेऊ। नेमकं काय काय त्याच्यामध्ये म्हणजे झालेलं आहे खराब वगैरे ते तपासून आणि ज्यांना ते हस्तांतरित केलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करून ते कसं दुरुस्त राहील, वापरात राहील याची म्हणजे दक्षता घेतो। गावागावात शौचालयांचं महत्त्व पटवून देणाऱ्या शासनाला शहरांमधल्या शौचालयांकडे लक्ष द्यायला वेळच नाही। किंबहुना लाखोंचं शौचालय बांधून ते बंद का ठेवलं असाही प्रश्न निर्माण होतोच। आता शाळा सुरू झालीय, जर 4 दिवसात हे शौचालय सुरू झालं तर या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही। जर शौचालय सुरू झालं नाही तर हेल्पलाईनची टीम या समस्येचा पाठपुरावा करणारच, कारण सवाल मूलभूत सुविधांचा आहे। खोपोलीहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।